तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका। मित्रांनो, महाराष्ट्रात सगळ्यात मोठी पुण्यतिथी ही गहिनीनाथ गडावरती होते आणि आता या वर्षीची पुण्यतिथी खूप खास आहे, कारण या वर्षीची पुण्यतिथी ही सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीला 50 वर्ष पूर्ण होतात या वर्षी आणि यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण उपस्थित राहणार आहेत। इथे मंदिराच्या समोर बाबांची पालखी लावलेली आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तरी पण एवढी गर्दी आहे, लोक दर्शनाला येत आहेत, त्यामुळे एकदम प्रसन्न वातावरण आहे। बाबांचं पूर्ण मंदिर, पूर्ण मंदिराचा परिसर हा या रंगीबेरंगी लाईटांनी, डेकोरेशननी गजबजून गेलाय। मंदिराच्या आतमध्ये कोणी प्रसाद वाटतंय तर कोणी या सुशोभीकरणाचा आनंद घेतंय। बाबांच्या दर्शनासाठी रांगेत काही जण उभे आहेत। या वर्षीच्या स्वर्ण महोत्सवी सोहळ्याचा जो एरिया आहे तो 500 एकरमध्ये पसरलेला आहे। तर चला मी तुम्हाला दाखवतो। तर चला, कोणत्या ठिकाणी कशाची व्यवस्था करण्यात आली आपण पाहूया। हा जो तुम्ही समोर पताका लावलेला मंडप तुम्ही पाहताय, हा 51 कुंडी महायज्ञ मंडप आहे। तर याच्यामध्ये रोज 51 यज्ञ पार पडत आहेत। आणि हे जे पाहताय तुम्ही, हे जुनं स्टेज आहे। इथं दरवर्षी पुण्यतिथीच्या वेळेस स्टेज वगैरे लावायचे आणि इथे समोर सभा मंडप लावायचे, पण आता यावर्षी हा जो तुम्ही भव्य असा सभा मंडप पाहताय ना, हा बनवलाय। आणि या सभा मंडपाचा आकार हा 3.5 ते 4 एकर एवढा आहे। मी तुम्हाला आतमध्ये जाऊन पण हा मंडप दाखवणार आहे। आणि या सभा मंडपाच्या बाजूलाच इकडं जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आता इथं रोज हजारो भाविक जेवण करतात, पण पूर्ण तालुक्यामधून, प्रत्येक गावामधून रोज पंक्ती इथे येत आहेत। आणि पुरुष मंडळीप्रमाणेच पंक्तीमध्ये वाढ करण्याचं काम इथं महिला मंडळी पण पार पाडतायत। आता इथं हरिनाम सप्ताह पण चालू आहे 7 दिवस, त्यामुळं वेगवेगळ्या गावातून लोक डायरेक्ट इथे येऊनच राहतात। त्यामुळे बघा, ह्या सभा मंडपामध्ये लोक पण असे छोटे छोटे दिसत आहेत, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता केवढा मोठा सभा मंडप आहे। आणि तरी पण पुण्यतिथीच्या दिवशी यामध्ये पण जागा पूर्ण नाही एवढे लोक इथे येतात। कीर्तन पार पाडल्यावर वेगवेगळ्या ठिकाणचे प्रसिद्ध असे भजनी मंडळी इथे येतात। जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की करा, आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे पण नक्की सांगा। आणि 10 तारखेला या भव्य अशा पुण्यतिथीला तुमची हजेरी लावायला अजिबात विसरू नका।